Okay, student. From the human reproduction, let us start with the male reproductive system. Male reproductive system. And this is the diagram of male reproductive system. Figure shows the male reproductive system, means it's anterior view of male reproductive system. ह्युमन मेल रिप्रोडक्ट एक तर डायग्रॅम तुम्हाला ड्रॉ करायला विचारली जाऊ शकते, किंवा डायग्रॅम दिलेली असेल तर तुम्हाला पार्ट्स लेबल करायला विचारले जाऊ शकतात, किंवा काही पार्ट्स दिले जातात, त्या पार्ट्सचे फंक्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तर त्यामध्ये येणारे जे आहेत इट कन्सिस्ट ऑफ द सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द प्रायमरी sex organ, that is testis. Then it consists of secondary or the accessory sexual organs, आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये समावेश होतो ते एक्सटर्नल जेनिटॅलिया which is called as a penis. So these structures are associated with the male reproductive system शी associated असलेले आपल्याला आढळून येतात. तर अशा ह्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे पार्ट्स आपल्याला दिसतात, ज्याला आपण अँटेरियर व्ह्यू असं म्हणतो, त्या अँटेरियर व्ह्यूमध्ये दिसणारे जे पार्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी डायग्रॅममध्ये आपण ड्रॉ केलेले आहेत. आता त्यांना आपण वन बाय वन लेबल करत जाऊया. जे ह्या ठिकाणी स्ट्रक्चर दिसतं इट इज ऑफ अ युरिनरी ब्लॅडर ह्या ठिकाणी प्रेझेंट असलेलं आपल्याला येतं. तर प्रायमरी सेक्स ऑर्गनमध्ये येणारे जे स्ट्रक्चर आहे हियर, जे ऑरेंज कलरने या ठिकाणी दाखवलेलं आहे, इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज पेअर्ड स्ट्रक्चर्स असतात त्या ठिकाणी प्रेझेंट, विच आर रेफर्ड बाय द नेम ॲज टेस्टिस असं त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर ह्या ठिकाणी हे जे कॉन्व्हिलेटेड स्ट्रक्चर दाखवलेलं आहे ह्या ठिकाणी इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज एपिडिडायमिस. त्यानंतर ट्यूब लाईक स्ट्रक्चर दीज आर कॉल्ड एज दी वास डेफरन्स. द स्ट्रक्चर्स आर रेफर्ड बाय द नेम ॲज वास डेफरन्स. देन दी स्ट्रक्चर्स किंवा वासा डेफरन्शी असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर दिस वास डेफरन्स दे ओपन्स इन टू द such a convoluted glands which are referred by the name as seminal vesicle. त्यानंतर this is the duct. Over here it is referred by the name as this duct, it is referred by the name as ejaculatory duct. Then this ejaculatory duct, it opens into the part which is called as, now this is whole part, it is referred by the name as urethra. आणि जो युरेथ्रा ह्या पार्टच्या सानिध्यामध्ये असतो त्या पार्टला नाव आहे इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज प्रोस्टेट ग्लँड. ह्या ग्लँडला काय म्हटलं जातं, दिस इज रेफर्ड बाय द नेम ॲज प्रोस्टेट ग्लँड. आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारा हा जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं प्रोस्टेटिक युरेथ्रा. त्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला ह्या ठिकाणी जे आढळतं इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज काउपर्स ग्लँड. हे बल्ब लाईक छोटे जे स्ट्रक्चर्स दिसतात दे आर कॉल्ड एज दी काउपर्स ग्लँड असं त्यांना म्हटलं जातं ऑन द आयदर साईड ऑफ दी युरेथ्रा. आणि त्यानंतर द स्ट्रक्चर दॅट रन्स थ्रू आउट द पेनिस इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज दिस स्ट्रक्चर इट इज कॉल्ड एज दी युरेथ्रा. ओके. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जे आपल्याला स्ट्रक्चर आढळतं इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज दिस अँटेरियर मोस्ट पोर्शन विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज दिस वन पोर्शन इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज ग्लान्स पेनिस विच इज कवर्ड बाय द स्किन फोल्ड्स दे आर रेफर्ड बाय द नेम ॲज प्रिप्यूस असं त्यांना म्हटलं जातं इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज
प्रीप्यूस, PREPUC असं त्याला म्हटलं जातं. आणि ह्या ठिकाणी जे ओपनिंग आहे इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज एक्सटर्नल युरेथ्रल म्हणजे ऑरिफिस किंवा त्याला कॉमन युरिनोजेनायटल डक्ट किंवा युरिनोजेनायटल ओपनिंग असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. सो दीज आर द स्ट्रक्चर्स विच आर असोसिएटेड विथ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी असोसिएटेड असलेले आपल्याला आढळून येतात. आणि ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्रॅम आणि पार्ट्स कुठले कुठले सांगितले, प्रायमरी सेक्स ऑर्गन एज अ टेस्टिस, देन सेकंडरी ॲसेसरी ग्लँड्स किंवा ऑर्गन्स जे आहेत ज्याच्यामध्ये पार्ट्स आणि या बहुतांशी ग्लँड्सचा ह्याच्यामध्ये समावेश होतो, आणि एक्सटर्नल जेनेटालिया जो आहे विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज पेनिस. तर वन बाय वन ह्या स्ट्रक्चरचा काय करूयात आपण ह्या ठिकाणी स्टडी करूयात. तर ह्याच्यामध्ये पहिलं जे स्ट्रक्चर आहे इट इज ऑफ अ प्रायमरी सेक्स ऑर्गन विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज टेस्टिस. आता टेस्टिस हे जे स्ट्रक्चर आहे related with this testis are the paired structures. These testes are the paired structures which are, see the important word, mesodermal in origin. टेस्टिस कशा आहेत? दे आर mesodermal in origin. हे वाक्य महत्त्वाचं जे तुम्हाला MCQs मध्ये विचारलं जातं रिलेटेड विथ युअर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम CET नेट सारख्या ज्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये विचार. टेस्टिस आर डॅश डॅश इन ओरिजिन. तर मिझोडर्मल म्हणजे जे 3 लेयर्स असतात बॉडी लेयर्स, म्हणजे ज्याला आपण एक्सटर्नल लेअरला जो आपण म्हणतो एक्टोडम, मधल्या लेअरला म्हटलं तर मिझोडम, आणि त्याच्या आतल्या लेअरला आपण म्हणतो एंडोडम. तर ह्या तिन्ही लेअरपासून बॉडीचे वेगवेगळे ऑर्गन डिराईव्ह केले जातात. तर टेस्टिस जे आहेत त्या कोणत्या लेअरपासून फॉर्म होतात, तर मिझोडर्मल ह्या लेअरपासून फॉर्म झालेल्या त्या आपल्याला आढळून येतात. आणि त्या कुठे प्रेझेंट असतात? दे आर प्रेझेंट इन अ लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी. लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ओके. आता ह्या ज्या टेस्टिस आहेत ह्या टेस्टिस तुम्हाला कशामध्ये प्रेझेंट असलेल्या आढळतात? लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी इन अ पाउच लाईक स्ट्रक्चर कॉल्ड स्क्रॉटम. कॉल्ड स्क्रॉटम. या ठिकाणी आपण लेबल देऊयात रिलेटेड विथ द स्क्रॉटम. तर हे जे स्ट्रक्चर ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे अराउंड द टेस्टिस इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज, त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज स्क्रॉटम. ओके. सो द पेअर टेस्टिस आर प्रेझेंट ऑन द, म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये 2 बाजूंना प्रेझेंट असणारं हे जे स्ट्रक्चर आहे ते प्रत्येकी आपापल्या म्हणजे पाऊच लाईक स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतं विच इज कॉल्ड ॲज द स्क्रॉटम. आता स्क्रॉटममध्ये हे जे स्ट्रक्चर सस्पेंडेड पोझिशनमध्ये आढळतं विच इज हेल्ड विथ द हेल्प ऑफ, म्हणजे ह्या ठिकाणी काय प्रेझेंट असतात हे जे स्क्रॉटम आहेत पूर्ण त्या ठिकाणी एक दोरासारखा भाग असतो ज्याला काय म्हटलं जातं, तर इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज स्पर्मॅटिक कॉर्ड्स असं त्यांना म्हटलं जातं. आणि ह्यांची पोझिशन टेस्टिसची पोझिशन मेंटेन करण्यासाठी स्क्रॉटमला ह्या टेस्टिस जॉईन झालेले असतात एका पर्टिक्युलर स्ट्रक्चरने विच इज कॉल्ड ॲज, ह्या ठिकाणी जे प्रेझेंट असलेलं जे स्ट्रक्चर आहे इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज दी गुबर्नॅक्युलम असं त्याला म्हटलं जातं. दी स्ट्रक्चर इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज. ह्या ठिकाणी जो जोड दाखवलेला आहे टेस्टिसचा स्क्रॉटमशी इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज गुबर्नॅक्युलम. हे सगळे शब्द जे आहेत ते CETच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे. द टेस्टिस आर जॉईंट विथ द ऑर हेल्ड इन अ स्क्रॉटम विथ द हेल्प ऑफ डॅश डॅश स्ट्रक्चर. द स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज दी गुबर्नॅक्युलम असं त्याला म्हटलं जातं. द स्ट्रक्चर इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज गुबर्नॅक्युलम असं त्याला म्हटलं जातं. तर अशा ह्या ज्या टेस्टिस आहेत ज्या कुठं प्रेझेंट आहेत ॲबडॉमिनल कॅव्हिटी आणि स्क्रॉटममध्ये प्रेझेंट आहेत. ह्या ज्या टेस्टिस आहेत त्या ज्यावेळेस बेबीची ग्रोथ होत असते आईच्या पोटामध्ये त्यावेळेस ह्या टेस्टिस ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये बॉडीच्या आतमध्ये ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये त्या डेव्हलप होत असतात स्क्रॉटम म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये. आणि बिफोर द बर्थ ऑफ अ बेबी, मेल बेबीची बर्थ होण्या अगोदर काही म्हणजे महिन्याच्या कालावधी जेव्हा असतो डिलिव्हरीचा त्या दरम्यान ह्या ज्या टेस्टिस आहेत त्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमधून
ह्या काय होतात, स्क्रॉटममध्ये त्या काय केल्या जातात, ढकलल्या जातात. आणि तो जो मार्ग आहे त्या मार्गाला काय म्हटलं जातं, इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज इंग्विनल कॅनाल. त्या कॅनालला काय म्हटलं जातं किंवा त्या मार्गाला काय म्हटलं जातं, इंग्विनल कॅनाल असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर थ्रू विच द टेस्टिस ड्युरिंग किंवा बिफोर द बर्थ आर पास्ड from abdominal cavity into the scrotum. That route it is referred by the name as inguinal canal असं म्हटलं जातं. And this transformation means from abdominal cavity into the scrotum is very necessary. Otherwise जर abdominal cavity मध्येच त्या टेस्टिस राहिल्या तर it leads into the disorder which is referred by the name as, त्या disorderला एक नाव आहे which is referred by the name as cryptorchidism, which is a किडिझम असं त्याला म्हटलं जातं. दॅट डिसऑर्डर इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज, सी द स्पेलिंग, cryptorchidism. Okay, so it is the disorder which may lead into the sterility. वंध्यत्व येऊ शकतं जर तुमच्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमधून टेस्टिस स्क्रॉटममध्ये पास आउट झाल्या नाहीत तर ह्या ठिकाणी आपण बघितलं की रिलेटेड विथ द टेस्टिस प्रेझेंट इन द स्क्रॉटम दे आर इन अ पेअर. नाव वन मोर इम्पॉर्टंट थिंग, द टेस्टिस आर एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल इन ओरिजिन और इन पोझिशन. म्हणजे हे जे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे टेस्टिस जो स्क्रॉटममध्ये प्रेझेंट असतो तो ॲब्डॉमिनलच्या बाहेर म्हणजे इन बिटवीन द थाईज रिजन हे स्क्रॉटमचं स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये टेस्टिस प्रेझेंट असलेले आपल्याला आढळून येतात. अँड देर इज रिझन बिहाइंड इट बिकॉज स्पर्म फॉर्मेशनसाठी लागणारं जे टेम्परेचर असतं ते किती असावं लागतं, इट शुड बी नियर अबाउट, म्हणजे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी जे टेम्परेचर लागतं ते 4 ते 5 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर त्या ठिकाणी आवश्यक असलेलं आपल्याला आढळून येतं. आणि बॉडी टेम्परेचर जे आहे ते 37 डिग्री सेंटीग्रेड असतं. म्हणजे बॉडी टेम्परेचर जे आहे त्या टेम्परेचरला बॉडीच्या आतमध्ये स्पर्मचं फॉर्मेशन हे होणार नाही. त्यामुळं त्या ज्या टेस्टिस आहेत त्या कशा असतात, एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल इन पोझिशन असलेले आपल्याला आढळून येतं. त्यामुळे स्क्रॉटम काय प्रोव्हाइड करतं, इट ॲक्ट्स ॲज अ थर्मोरेग्युलेटर ऑर्गन म्हणून तो काय करतो, काम करतो. जे टेस्टिसला स्पर्म डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असणारं जे टेम्परेचर आहे ते त्या ठिकाणी काय केलं जातं तर प्रोव्हाइड हे केलं जातं. आता अशी ही जी टेस्टिस आहे तर थोडंसं जर त्याच्या आपणाला म्हणजे एक्सटर्नल ह्याच्याबद्दल जर आपल्याला माहिती घ्यायची झाली तर त्या कशा असतात, तर दिस टेस्टिस आर कशा असतात, तर दे आर ओव्हल इन शेप असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर दिस टेस्टिस आर नियर अबाउट 4 सेंटीमीटर 4 to 5 सेंटीमीटर त्या लॉंग असतात. त्यानंतर 2 to 3 सेंटीमीटर त्यांची काय आढळते आपल्याला, विड्थ किंवा वाईड, आणि 3 सेंटीमीटर थिक असलेला किंवा थिकनेस त्यांचा असलेला आपल्याला आढळून येतो. सो दिस इज रिलेटेड विथ द मेजरमेंट समहाऊ. ओव्हल इन शेप, त्यानंतर 4 ते 5 सेंटीमीटर लॉंग असतात, 2 ते 3 सेंटीमीटर वाईड असलेले आढळून येतात, आणि साधारण 3 सेंटीमीटर थिकनेस त्यांचा प्रेझेंट असलेला आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी असलेले आपल्याला ते बघायला मिळतात. आणि फंक्शन काय आहे टेस्टिसचं, ॲज इट इज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन द फंक्शन इज production of sperm and the male hormone which is called as testosterone. See here we will write once again, the function of testis is production, main function of sperm, and this production it depends on the secretion of hormones by testis, and the name of hormone is testosterone. Okay, so this is the hormone which is responsible for the development of secondary sexual character, and it is related with
ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डेव्हलपमेंट जी म्हणतो ती ह्या हॉर्मोनच्या सिक्रेशनवरती अवलंबून असलेली आपल्याला आढळून येते. त्या व्यतिरिक्त टेस्टिस काय करते तर स्पर्मचं प्रोडक्शन ह्या ठिकाणी टेस्टिसमार्फत हे केलं जातं.